नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य आणि कमांडर हिडमाचं फेक एन्काउंटर केल्याचा आरोप नक्षलींच्या केंद्रीय समितीने केलाय। हिडमाला आधी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर एन्काउंटर दाखवण्यात आला अशा आरोपांचं नक्षलींकडून एक पत्र काढण्यात आलंय। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या पत्रकात हिडमा आणि त्याची पत्नी राजे यासह 6 माओवाद्यांना विजयवाडा इथून 15 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आंध्र प्रदेशातील मारेडोमिल्ली या जंगलात नेऊन त्यांचं खोटं एन्काउंटर करण्यात आलं। केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशानंतर आंध्र प्रदेश पोलिसांच्या एसआयबी युनिटने हे खोटं एन्काउंटर केल्याचा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने केला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, हिडमा आणि याच्या पत्नीचं फेक एन्काउंटर झाल्याचा आरोप होतोय, काय नेमकं या पत्रकात म्हटलेलं आहे? दीपाली, अगदी बरोबर। जे माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडून हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आरोप करण्यात आलेला, जसं आता आपण सांगितलं की जो हिडमा आहे, माडवी हिडमा, त्याला त्याच्या साथीदारांसह विजयवाडा शहराजवळ पकडण्यात आलं होतं आणि आंध्र प्रदेशातील मारेडोमिली जंगलामध्ये नेऊन त्यांचा एन्काउंटर करण्यात आला। खोटा एन्काउंटर होता। याशिवाय आणखी एक एन्काउंटर जो झाला तो सुद्धा खोटा होता असा आरोप करण्यात आलेला आहे। आणि उद्या रविवारी म्हणजे 23 नोव्हेंबरला जनतेने प्रतिशोध दिवस पाळावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। सरकारवरती वेगवेगळे आरोप करण्यात आलेले आहे आणि निवडणूक आयोग आणि या सगळ्या विषयावरती सुद्धा जे राजकीय आणि सामाजिक विषय आहेत त्याच्यावरती सुद्धा कमेंट करण्यात आलेलं आहे। 1.5 पानांचं हे पत्र आहे, पण विनोदाचा भाग असा, विनोदाचा म्हणा किंवा एक उपरोधिक भाग असा आहे की या पत्रामध्ये त्यांनी आपले अमूल्य प्राण दिले असं म्हटलं गेलेलं आहे। पण आपल्याला माहिती आहे की किमान 1000 सुरक्षा बल आणि पोलिसांच्या मृत्यूस तो कारणीभूत राहिलेला आहे आणि त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग त्याचा राहिलेला आहे। त्याची रणनीती, त्याची व्यूहनीती राहिलेली आहे। याशिवाय कित्येक आदिवासी दलित यांच्या मृत्यूमध्ये त्याचा सहभाग राहिलेला आहे। तर त्यांचे जे जीव होते ते अमोल नव्हते का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। मात्र या पत्रकामध्ये नॅरेटिव्हचं युद्ध छेडण्यामध्ये कुठेतरी प्रयत्न करण्यात आल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय। आणि आता जे आपण जे ऐकतो आहे की आता नक्सली जे आहेत ते अर्बन माओइझमकडे वळत आहेत, त्याचं कुठेतरी सुगावा या पत्रामध्ये दिसतो आहे। अर्थातच माडवी हिडमा याचं जे एन्काउंटर झालं ते भारतातील जंगलातील माओवादाच्या इतिहासातील सर्वात एक मैलाचा दगड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण 1000 पेक्षा जास्त सुरक्षा बल आणि पोलिसांच्या मृत्यूमध्ये त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हात होता आणि त्याच्या निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आणि जसं काही दिवस पूर्वी जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत महाराष्ट्राचे, जे नक्षलवाद विरोधी अभियानाचे प्रमुख आहेत संदीप पाटील, यांनी NDTV मराठीसोबत एक्सक्लुझिव्ह बोलताना सांगितलं होतं की आता त्यांचा पाठीचा कणा जो आहे तो नक्षलवाद्यांचा मोडलेला आहे आणि उरलेले नक्षलवादी आता मोठ्या प्रमाणात जंगलातून बाहेर येऊन एकतर आत्मसमर्पण करतील किंवा त्यांचा एन्काउंटर होईल। आणि जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जी डेडलाईन दिलेली आहे की मार्च 2026 पर्यंत भारतातील जंगलातील माओवाद संपलेला असेल, त्या डेडलाईनच्या आधीच हे काम पूर्ण होण्याची त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे हे जे पत्र आहे हे पत्र कुठेतरी त्यांचं नैराश्य आणि एक नॅरेटिव्हचं युद्ध छेडण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं। बरोबर, धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।